Now I request Dr. Abdul Moiz sir to please come and speak a few words. Yes, it's better said properly. It's better to speak in Hindi or either Marathi, just because I know the face of the peoples. So better I will speak regularly. I speak in the Marathi, so you will be comfortable just because we are Kokani peoples. So we know the best speech, and the thing is, you should understand what is the Vision International School as well as what I want to say you and what is the future planning of my Vision International Tasneem Kokon Vision Education Society. So you should get it. सर्व व्यासपीठावर बसलेले सन्माननीय गण, आता प्रत्येकाचं नाव घेत नाहीये कारण की वेळ फारच झालाय. आपण काय आम्हाला ऐकायला नाही आलो, तुमची मुलं जी आहेत त्यांचा ड्रामा पाहायला आलो. तर मला असं वाटतंय की आता मी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही. आता बरंच प्रिन्सिपलनी बोललं, मॅनेजमेंटच्या लोकांनी बोललं, बरंच काही इथं संवाद झालेला आहे आणि तुम्हाला या संस्थेच्या बद्दल बरीच काही माहिती मिळालेली आहे. आता मला फक्त मुद्द्याची पुरती बात तुमच्या समोर ठेवायची आहे. ती अशी आहे की सर्वप्रथम विजन इंटरनॅशनल स्कूल आजपर्यंत एक पालकांमध्ये, पॅरेंट्समध्ये ही अशी एक धारणा टाकली गेली होती की ही शाळा अधिकृत शाळा नाही आहे. तर ह्या गोष्टीला आज मी पूर्णपणे विराम लावतो. विजन इंटरनॅशनल स्कूल यांनी महाराष्ट्र शासनाच्याकडून मान्यता प्राप्त केलेली आहे. पहिली गोष्ट, आता त्यांनी हे सर्व गोष्टी थांबाव्या, कारण की पॅरेंट्सला खास करून भयभीत करतात लोक की ती शाळा 2 महिन्यांनी बंद होणार आहे, ती शाळा 5 महिन्यांनी बंद होणार आहे. अरे हेल्दी कॉम्पिटिशन करा. तुम्ही अजूनपर्यंत कित्येक वर्षापासून तुमचं काय काय आहे ते मी काय बोलत नाही. मी त्यांना मल्लकला माझा तो स्टँडर्ड नाही आहे. मी फक्त तुम्हाला पालकांना एक विश्वास देतो की आज आपण 6 महिन्यात 1ली ते 12वी पर्यंत मान्यता आणली, आपला इंडेक्स नंबर आला, युडाईज नंबर आला, सर्व गोष्टी आपल्याकडे आता शासनाच्या माध्यमातून आपण एकदम निकषावर आहोत. तर आता पुढे येणाऱ्या काळात आणखी फॅकल्टीज वाढणार आहेत, टीचर्स आणखी वाढणार आहेत. बघा, हा तस्नीम कोकण विजन एज्युकेशन सोसायटी हे माझ्या आईच्या नावावर मतलब ही संस्था आहे. तर त्याच्यासाठी मी जीवाचा रान करेन आणि आमच्या कुटुंबही जीवाचा रान करेल. हे तुम्हाला मी एवढी खात्रीपूर्वक तुम्हाला गवाही देतो. फक्त तुम्ही विश्वासाने आमच्यावरती तुम्ही फक्त तुमची मुलं इथं शिकवा. त्याचं कारण एकमेव असं आहे की आज ही जी फॅकल्टीज आहेत, हे जे टीचर्स आहेत, हे टीचर्स तुम्हाला नीट बेस्ट टीचर, अवॉर्डेड टीचर इथं आपण त्यांना आणलेलं आहे. आज मुंबई असो, पुणे असो, त्या ठिकाणी हे असे टीचर्स आयलंडमध्ये किंवा अशा संस्थांमध्ये हे शिकवणारे टीचर आहेत. त्यांचा टॅलेंट तुम्ही वेस्ट करू नका, त्यांच्यावरती विश्वास करा. आज मला सांगा, आयलंडमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे तर 2 लाख रुपये प्रत्येक वर्षी मतलब जे आहे खर्च होतो. आज आम्ही इथं काय हे ठेवलेलं आहे, 75,000 जर आमच्या इथं मतलब जर मुलांनी ॲडमिशन घेतलं, टप्प्याने तुम्ही पैसे भरता. आम्ही कधी विचारलं बी नाही की तुम्ही फी भरा किंवा काय करा. 1-2 वेळे रिमाइंडर दिला असेल 6 महिन्यात. तर मला तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा काय आहे सांगायचा की जर तुम्ही नीट नाही दिले तर तुम्ही नर्सिंगचा पण मतलब कोर्स करू शकत नाही. कारण की आता शासनाने असा रूल काढलेला आहे की जर तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर सीईटी दिलंच पाहिजे. जर तुम्हाला नीट नाही दिलं तर तुम्ही कुठल्याही नर्सिंग पण करू शकत नाही, BAMS पण करू शकत नाही, BUMS पण करू शकत नाही, डेंटल करू शकत नाही, MBBS करू शकत नाही. तर माझा असं तुम्हाला आव्हान आहे, हे मी जे पण गोष्ट तुम्हाला सांगतोय हे शैक्षणिक गोष्ट आहेत. तर याला तुम्ही गांभीर्याने
खास करून माझे माता भगिनींनो, तुम्हाला मतलब जे आहे तुमचे मुलं मतलब मुंबई पुन्हा जातात, आज त्याची वस्तुस्थिती तुम्ही जर पाहिली तर वडील आपला जे आहे जास्त करून कोकणाची जी वस्तुस्थिती आहे, वडील फॉरेन मध्ये असतात, आई जी आहे घरीमध्ये आहे. आज परिस्थिती अशी आहे की मुलगा पुण्यामध्ये मुंबईमध्ये शिकण्याच्या भाण्यामध्ये 2 वर्ष जाऊन तिथं मजा मारतात. तिथं मजा मारल्याच्या नंतर वडीलना हे माहिती आहे की बाबा हा मुलगा शिकतोय, 2 वर्षाच्या नंतर रिझल्ट इज 0. हाऊ मेनी फॅमिलीज दे हॅव क्रिएटेड द डॉक्टर्स, हाऊ मेनी फॅमिलीज दोज हु आर क्रिएटेड इंजिनियर्स. असं काही नाही, एक 2, 4, 5 मुलांचा असं कॅरियर मतलब मी बोलू शकतो की त्यांनी काय अचिव्हमेंट केलं असेल, पण 99% जे आहे स्ट्राईक रेट ते फेल्युअर आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मुलांना तुमच्या नजरेसमोर ठेवा. टीचिंग स्टाफ तुम्हाला हायली क्वालिफाईड इथं मतलब आणलेला आहे आणि तुम्हाला एवढी खात्रीपूर्वक ग्वाही देतो की आम्ही मॅनेजमेंट प्रत्येक महिन्याला त्यांचा रिपोर्ट त्या मुलाचा आम्ही चेक करतो आणि जर तो मुलगा जर प्रॉपर करत नसेल तर त्याच्या पॅरेंटला वाया प्रिन्सिपल वाया मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन जाते की तुमच्या मुलाचा हे डाऊन होत आहे. तर हे असं नाहीये की काहीतरी आम्ही शाळा उघडली, काहीतरी आम्हाला पोटापाण्याचा प्रश्न आहे, असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आम्ही हे पूर्ण कुटुंब वेल सेटल लोक आहेत. कुटुंबात जवळपास 80 डॉक्टर आहेत आणि 140-50 इंजिनियर आहेत. तर वेल सेटल्ड लोक फॅमिली आहे. हा संस्था याच्यासाठी उघडलेला नाही आहे की काहीतरी याच्यामध्ये कमवायचं आहे. माझी वडिलांची प्रामाणिक इच्छा आणि कुटुंबाची प्रामाणिक इच्छा हीच आहे की येणाऱ्या काळात या कोकणामध्ये इंजिनियर्स व्हावेत, डॉक्टर्स व्हावेत, IAS व्हावेत, UPS व्हावेत, कलेक्टर व्हावे. फक्त तोंडी बोलून होणार नाही, आपल्याला प्रॅक्टिकली काम करावं लागेल. माईक पकडलं की लोक सातत्याने हेच म्हणतात की आमच्याकडे सर्व डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पण IAS आणि IPS नाही झाले. कसं होणार? जर मुलाचा बेसच नाही आहे, मुलाच्या बेसमध्ये जर तुमच्या मतलब हे यार तुम्ही 10 माल्याची मतलब जी आहे, जेव्हा आपण बिल्डिंग बनवतो तर कॉन्क्रीट सलिया चांगली आपण घराला मतलब वापरतो ना, कारण की उद्या आपल्यावरती तो जर छत पडला तर अशी अवस्था आहे की आज आम्ही जेव्हा संस्था चालू केली तर परिस्थिती अशी होती की मुलाला लिहिता ABCD लिहिता येत नव्हता. अशा आता कोणाच्या स्पेसिफिकली बोलत नाहीये, पण हे कशामुळे घडलं की जे मागच्या शाळांनी जी चुका केले ते आम्हाला इथे तर भोगावं लागलं. दिस रात एक्स्ट्रा कोचिंग करावी लागली. आज मुलं कुठेतरी वाचतायत, कुठेतरी बोलतायत, काहीतरी इम्प्रूव्हमेंट दिसते. स्वतः पालक येऊन आम्हाला म्हणतायत की साहेब तुमची शाळा मतलब जी आहे लई चांगली आहे. तर मी तुम्हाला जास्त काही वेळ घेणार नाही. मी तुम्हाला एवढंच खात्रीपूर्वक सांगेन की तुम्ही नीट, JEE, JEE, CET हे 3 याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन्स खास करून घ्या, कारण की हे फॅकल्टी मुंबईला पण गेले तर तुम्हाला तेच कोचिंग करायची आहे, इथं पण तुम्हाला तेच आहे. फक्त तुमचा मुलगा तुमच्या नजरेसमोर राहील, तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण ठेवाल आणि त्याच्यावरती मतलब जे आहे तुम्हाला हे होईल. आणि जर तुम्हाला चांगला पाया जर भक्कम करायचा असेल तर तुम्हाला सिनियर पासून तो 12वी पर्यंत तुम्ही ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाका आणि येणाऱ्या काळात तुम्हाला फरक जे आहे तो तुम्हाला दिसेल. एवढा बोलून जर कोणाच्यावरती मी टीका टिप्पणी केली नाही, कारण की काय आहे आमच्या बोलण्यामध्ये तचं म आणि ध तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणून मी इथं माझे राजकारणाचे जोडे मी माझ्या शाळेच्या बाहेर कधीही ठेवतो आणि मी एज अ विजन इंटरनॅशनल स्कूलचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी इथं फक्त तीच भूमिका असते माझी. इथं सर्व गोष्टी मी बाहेर ठेवून एक सेवाभावीच्या हिशोबाने हे गोष्टी तुम्ही मनामध्ये ठेवा की डॉक्टर मिल्कशेक आणि फॅमिली ही फॅमिली ते सर्व गोष्टी सर्व राजकारण असो किंवा काही गोष्टी असतील ते बाहेर ठेवून आम्ही तुमच्या मुलांसाठी तनामनाने धनाने तुमच्या संगती आहोत आणि ऑलवेज वी विल बी विथ यू. नाव आता मी एक अनाउन्समेंट करतो की बाबा आता विजन इंटरनॅशनल स्कूलचा एन्युअल गॅदरिंग आता वन्स अगेन स्टार्ट होता है. फैसल टाके यांना मी मेसेज देतोय की इनॉग्रेशनची तयारी सुरू करा. I request everybody to please
grace your eyes towards the sky to witness the beginning of InnoVision 2020.